नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की सायली म्हणते साक्षीच्या रूममध्ये चला, वर आहे तिची रूम. तेवढ्यात अर्जुन म्हणतो आलो आहे तर मैपतची सुद्धा रूम चेक करतो मी, तू जा वर. आणि दोघे शोधत असतात. अर्जुन तर मैपतच्या ड्रॉवरमध्ये एक बंदूक, तलवार, चाकू हे सगळे हत्यार सापडतात. तो आणि खूप सारे पैसे पण सापडतात. अर्जुन म्हणतो मला तर माहित होता हा क्रिमिनल आहे, पण त्याच्याकडे एवढे हत्यारे असतील हे माहित नव्हतं. तेवढ्यात एक चावी घावते त्याला आणि तो कपाटामध्ये शोधत असतो. आणि तेवढ्यात दुसरीकडे सायली सुद्धा शोधत असते. तेवढ्यात त्याला कपाटामध्ये दागिने दिसतात. तो शोधतो आणि त्याला काहीतरी दिसतं. तेवढ्यात सायली हाक मारते. तिला पेंडंट मिळतं असं वाटतं, पण ते नसतं, ते तर वेगळंच असतं. शोधू आपण दोघे, इथे थांबा असे अर्जुनला म्हणते आणि साक्षीच्या रूम मध्ये शोधू लागतात. दुसरीकडे प्रताप बाबा तन्वीला तर साक्षी बरोबर का गप्पा मारत होती असे तिला जाब विचारत असतात. आणि तेवढ्यात कल्पना, अश्विनी येतात आणि तन्वी तर खूप घाबरलेली असते. ती म्हणते की अचानक समोर आली आणि मी नुसतं हाय केलं बाबा. आणि बाबा म्हणतात हसत खेळत, हाय करते का तू? ज्या माणसाने आपल्याला मनस्ताप दिला आहे त्याच्या मुलीबरोबर बोलत बसते. कल्पना पण तन्वीला जाब विचारते, गप्पा का मारत होती त्या मुलीशी असं विचारते. साक्षी म्हणत असते तुला काही छोटीशी मदत केली आणि ती माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक होती. साक्षी म्हणते तुमच्या फॅमिली ड्रामामध्ये मला काही इंटरेस्ट नाही, सो कंटिन्यू करा, मी निघते. आणि ती तिथून जाते. अश्विन तर तन्वीला म्हणतो मैपत सगळ्या सुभेदाराचा शत्रू आहे, तू त्याच्या मुलीशी गप्पा मारत बसली आहे, का करते तू सगळं? आणि सगळं तन्वीला काय बोलावं तर हे सुचतच नसतं. आणि तेवढ्यात कल्पना म्हणते आम्हाला आवडणार नाही हे तुला माहित होतं ना, तरी तू त्याच्याशी बोलत बसली. दुसरीकडे अर्जुन सायली सगळं दागिने चेक करत असतात. चैतन्य तर किती वेळा वाटत होतो की बघतोय तुझ्याकडे, मी बघत होतो तू बोलत होती आणि कोर्टात तू सांगितलं होतं साक्षीने मला फी भरण्यासाठी पैसे दिले, त्यामुळे नाईलाजाने मला बोलावं लागलं. आजही तसं काही झालं का? तन्वी तर काही बोलायचं सुचतच नसतं. तन्वी म्हणणारच तेवढ्यात कार्यक्रम सुरू होतो. ते सगळ्यांना बोलवतात. तन्वी म्हणते जावं लागेल आपल्याला आता, ते बोलवत आहे. कार्यक्रम चालू होतो त्यामुळे तन्वी वाचली असते आणि ती अर्जुन सायलीला शोधत असते. एवढा ड्रामा झाला तरी अर्जुन सायली कसे आले नाहीत, कुठे गेले आहे असे बघतं आणि चैतन्य तिच्याकडे बघतो आणि तन्वीच्या तर मनात असा विचार येतो की ते निघून गेले की काय, कुठे गेले असा विचार करत असते. दुसरीकडे अर्जुन सायली शोधत असतात पेंडेंट, लॉकेट आणि अर्जुन तन्वी बोलत बसतात आणि अर्जुन म्हणतो तू तर नाही दिलंस, साक्षीला का बोलत होती? तन्वी त्याला खोटं बोलते. अनोळखी माणसाला भेटल्यावर आपण हाय हॅलो करतो तसं मी बोलत होते. अश्विन म्हणतो खरी मैत्री आहे का तुझी आली तिची? आणि तन्वी तर त्याला खोटंच बोलते आणि नाटक करून म्हणते की नाही माझी नाहीये. आणि तन्वी अर्जुनला विचारत असते की अर्जुन सायली कुठे गेले, ते तर कसे दिसले नाही. अश्विन म्हणतो घरी गेले आहे. सायलीचं डोकं दुखत होतं. बाबा म्हणाले कोणाला कळू देऊ नका, ऑर्गनाईजला वगैरे. तन्वी म्हणते मी कशाला सांगते कोणाला. चैतन्याला लक्षात आलेलं असतं की तन्वीला कळालंय की ते कुठे गेले आहे अर्जुन सायली, आणि तो कॉल करून त्यांना सांगतो, पण ते शोधत असतात त्यामुळे कॉलकडे लक्ष देत नाही. आणि चैतन्य मेसेज करतो की अर्जुन सायली निघा तुम्ही मैफतच्या घरातून, आणि त्यांच्या तर लक्षातच येत नाही. आणि तेवढ्यात अर्जुन सुभेदार आणि त्याची बायको कुठे गेले आहे हे मैफतच्या लक्षात आलेलं असतं. आणि साक्षी येऊन मैफतला म्हणते आपण घरी जाऊ, खूप गर्दी वाढायला लागली, मला कसं तरी होतंय. मैफत म्हणतो थांब ग तू,
मैपत म्हणतो, अर्जुन सायली कुठे गेल्या आहे, शोधू दे. चुचुंद्रीला सांगतो मेसेज करून की त्यांच्यावर लक्ष ठेवा, आम्ही चाललोय घरी. चैतन्य तर बाबांना बोलत असतो आणि तेवढ्यात मैपत आणि साक्षी घरी जातात. चैतन्य त्यांना बाहेर येऊन शोधतो तर ते गेलेले असतात. अर्जुनला चैतन्य फोन करून सांगतो की निघा, मैपत घरी यायला लागलाय म्हणून. अर्जुन तर शोधत असतात आणि मोबाईल टेबलवर असतो आणि त्यांना आता मिळेल का लॉकेट हे समजणार आहे पुढील भाग